संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. मुलं होती ती आम्हाला नुसती 5-6 दिवस आम्हाला नुसती आवाज द्यायची, शिट्या द्यायची, परत अजून व्हिडिओ काढायची. ही आम्हाला 5-6 दिवस त्याची करायची. आणि सर्व शाळांना, माझं सर्व शाळांना कर्जतमधलं आव्हान असेल, विद्यार्थ्यांना, प्रिन्सिपल असतील, शिक्षिका असतील, माननीय पोलीस अधीक्षक चंद्रलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनात. कर्जतमध्ये विद्यार्थिनींची छेडाछेड करणारे रोड रोमिओ पोलिसांच्या ताब्यात, पालकांच्या सतर्कतेमुळे कारवाई. रायगडच्या कर्जत शहरातील दैवली येथील डोंबे विद्यानिकेतन शाळेतील विद्यार्थिनींची छेडछाड करणाऱ्या काही रोड रोमिओंना पालकांच्या सतर्कतेमुळे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनीही तातडीने कारवाई केलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दैवली परिसरात राहणाऱ्या इयत्ता 8वी ते 10वीतील विद्यार्थिनी शाळा सुटल्यानंतर घरी जात असताना काही तरुणांकडून त्यांना शिट्ट्या मारणे, हाक मारणे तसेच त्रास देण्याचे प्रकार सातत्याने सुरू होते. विद्यार्थिनींनी हा प्रकार आपल्या पालकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पालकांनी संबंधित तरुणांना पकडण्यासाठी योजना आखली. मंगळवार दिनांक 4 ऑगस्ट रोजी शाळा सुटण्याच्या वेळेस काही पालक शाळेच्या परिसरात थांबून होते. यावेळी संबंधित तरुण पुन्हा त्या ठिकाणी आल्यावर महिला पालकांनी त्यांना पकडून कर्जत पोलिसांच्या स्वाधीन केले. आरोपी तरुण हे दहिवली परिसरात राहणारे असून ते मूळचे कर्नाटक राज्यातील आहेत. पोलिसांनी त्यांची चौकशी करून त्यांना काका, दीदी या पथकाने चोप देत पुढील कारवाई केलेली आहे. या प्रकरणी दखल घेत सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक मनीषा लटपटे यांनी संबंधितांविरोधात कठोर भूमिका घेतलेली असून तसेच कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील इतर शाळांत सुद्धा विद्यार्थिनींना त्रास होत असल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील यावेळी त्यांनी केले. पोलीस काका चंद्रकांत रावते, मोबाईल नंबर 7709509380. पोलीस दिदी मीना सानप, मोबाईल नंबर 9284525779. तसेच आपत्कालीन क्रमांक 112 यावर संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केलेले आहे. नमस्कार, आम्ही स्वतंत्र सैनिक दत्तात्रय पांडुरंग डोंबे विद्यानी शाळेतून आम्ही सर्व विद्यार्थी आम्ही घरी जात होतो. ही 2 मुलं होती ती आम्हाला नुसती 5-6 दिवस आम्हाला नुसती आवाज द्यायची, शिट्या द्यायची, परत अजून व्हिडिओ काढायची. ही आम्हाला 5-6 दिवस त्याची करायची. आम्ही एवढ्या आमच्या पालकांना आम्ही बोलून घेतलं काल, आणि आम्ही शनिवारी पालकांना सांगितलं. तर काल सगळे आम्ही आले, पण काल तो काय भेटला नाही. तर पोलिसांनी नंतर आज तो भेटला आणि मग त्यांना आणले आम्ही इथं. आणि एवढ्या पालकांनी त्याला घेऊन दुसरा एक भेटला नव्हता, त्याला पण घेऊन आले. आणि पोलीस ताईंनी आणि पोलीस काकांनी पण आम्हाला सेवा केली, सहकार्य केली. त्यांचे मी आभार मानते. आणि फोन नंबर आम्हाला 112 नंबर दिला आहे. त्यांनी आम्हाला कॉल करायला, अशी काय कुठली घटना झाली तर कॉल करायला सांगितलं. आभार मानते. ती मुलं कुठली होती? ती मुलं संजयनगर राहते, म्हणजे संजयनगरमध्ये राहतात ती. आणि शाळेतली नव्हती? शाळेतली ती नव्हती, पण ती अशीच बाहेरची पोरं होती. ती कर्नाटक कुठली तरी आलेली इकडे. तर ती आम्हाला अशी त्रास देत होती म्हणून आम्ही पालकांना सांगितलं. आणि मग नंतर फोन आम्ही इकडे आलो. नमस्कार, आम्ही शाळेत जातो आणि शाळेतनं येताना आज म्हणजे असं खूप दिवस झाले, 15-20 दिवस झाले. तर आम्हाला शिट्ट्या वाजवायचे, परत आमच्याकडे बघायचे आणि आम्हाला खूप घाणघाण शिवाय देऊन पाळायचे. आम्ही काहीच नाही बोललो. त्याच्यानंतर आम्ही पालकांना सांगितलं आणि पालक काल आलते. तर पालक आले आणि ते काल नव्हतेच आणि आज भेटले. तर मी API मनीषा लटपटे, कर्जत पोलीस ठाणे. आज डोंबे शाळा जे दैवलीमध्ये आहे त्या परिसरामध्ये काही रोड रोमिओ फिरत होते 2-3 दिवसापासून. तिथल्या शाळेतल्या मुलींची आपल्याला कंप्लेंट आली, तेव्हा आपले कार्यरत असलेलं दामिनी पथक पोलीस कॉन्स्टेबल मीना सानप आणि चंद्रकांत रावते, पोलीस दिदी आणि पोलीस काका यांनी त्यांना उचलून घेऊन आलेले आहेत. आणि त्यांच्यावरती आपण BP ॲक्टनुसार कारवाईही केलेली आहे. आणि मुलींना पण आपण म्हणजे समजावून सांगितलेलं आहे. आणि सर्वच शाळांना, माझं सर्व शाळांना कर्जतमधलं आव्हान असेल, विद्यार्थ्यांना, प्रिन्सिपल असतील, शिक्षिका असतील, माननीय पोलीस अधीक्षक चंद्रलाल मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आपलं पथक कार्यरत, दामिनी पथक कार्यरत आहे. आणि आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट साधावा. आपल्या शाळेंना आम्ही भेट देतच आहोत. आणि काही प्रकार जर होत असतील तर मुलांना सांगा की जे पोलीस काका आहेत चंद्रकांत रावते यांचा मोबाईल नंबर आहे 7705509380. तसेच मीना सानप पोलीस दिदी
92 84 52 57 आणि त्यानंतर माझा जो नंबर आहे तो आहे 75 58 44 44 36 आणि एक आहे डायल 112. तुम्ही कधी पण डायल 112ला कॉल केला तरी पोलीस तुमची तक्रार तिथे नोंदवू शकता. पोलीस तिथे हजर होतील. आणि तुम्हाला जर मी पालकांना पण सांगेल किंवा नागरिकांना पण सांगेल की तुमच्याही जर निदर्शनास असे आले की कोणी मुलं टॉन्टबाजी करतायत, फिरतायत आवारामध्ये शाळेच्या किंवा इकडे तिकडे, तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा. आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू.